नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी प्रालेयाञ्चलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी काश्मीरागरुवासिताङ्गरुचिता काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मार्थनिष्ठाकरी चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी सर्वैश्वर्यसमस्तवाञ्छितकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमाशङ्करी कौमारी निगमार्थगोचरकरी ओंकारबीजाक्षरी मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी वेणी नीलसमानकुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी सर्वानन्दकरी सदाशुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी काश्मीरात्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्याङ्कुराशरवरी कामाकाङ्क्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी वामे स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी चन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी माला पुस्तकपाश सांकुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी
मातान्नपूर्णेश्वरी क्षत्रत्राणकरी महाभयकरी माता कृपासागरी साक्षान्मोक्षकरी सदाशिवकरी विश्वेश्वर श्रीधरी दक्षांक्रंदनकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बान्धवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् अन्नपूर्णा माता की जय. आता आपण श्री अन्नपूर्णा स्तोत्र याचा अर्थ बघूया. अन्नपूर्णा या नावावरूनच आपल्याला स्पष्ट होतं की ती अन्नदान करणारी किंवा अन्न पुरवणारी, भिक्षा घालणारी अशी देवता आहे. अन्नपूर्णा ही विश्वेश्वराची अर्धांगिनी आहे. आपण म्हणतोच की शिवपार्वती हे विश्वाचे माता पिता आहेत. तर मातेचं हे कामच आहे की आपल्या लेकरांचं पोट भरणं, तेच ती करते. विश्वाची अधिष्ठात्री देवता आहे. जगाला अन्न पुरवण्याचं काम ती करते, म्हणून ती अन्नपूर्णा. धर्मसाधन करायचं असलं तरी अगोदर शरीर चांगलं पाहिजे. शरीर चांगलं असलं तर बैठक मारून बसणं किंवा काही करणं, काही वाचणं, योगसाधना करणं हे शक्य होतं. पण जर शरीर पुष्ट नसलं तर आपल्याला अनेक अडचणी धर्मसाधनेत सुद्धा येऊ शकतात. त्यासाठी असं म्हणतात, शरीर माध्यम खलु धर्म साधनं. मग ते शरीर टिकवण्याचं काम पहिलं अन्नाने होतं आणि ते अन्न पुरवण्याचं काम अन्नपूर्णा करते. आचार्यांनी या स्तोत्रामध्ये तिची फार सुंदर स्तुती केलेली आहे आणि मागितलंय काय तर ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा. अन्न तर ती देणारच आहे, पण ती आणखीन काय काय देते तेही आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलंय. म्हणजे आपल्याला लौकिक दृष्टीने सुद्धा आपण बघतो की घरातली गृहिणी ही काय फक्त स्वयंपाक करते का? अनेक गोष्टी, अष्टभुजा असल्यासारखी ती सगळी कामं करत असते, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असते. अक्षरशः तेच काम जगन्माता म्हणून ही अन्नपूर्णा करते. म्हणून ज्ञानवैराग्याची भिक्षा शंकराचार्य तिच्याकडे मागतायत. कारण शेवटी असं आहे, अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवम च विद्यया. विद्या पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान हे कसलं असतं तर नेहमी ज्ञान आणि विज्ञानातला फरक सांगताना मी सांगते की ज्ञान हे आध्यात्मिक ज्ञानच आहे की मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, मी कोण आहे, माझं इथे येण्याचं कारण काय, हे सगळं समजून घेणं हे झालं आध्यात्मिक ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे ज्या आपल्याला जगतात गोष्टी दिसतात त्याची माहिती करून घेणं हे विज्ञान असतं. तर अशी ज्ञानवैराग्याची भिक्षा मागितलीत की ज्यामुळे ज्ञानी माणसाची तृप्ती होणार आहे, म्हणून ते मागतात. शेवटी जगताची आई आहे ती. आई मुलांच्या इच्छा तृप्त केल्याशिवाय शांत कशी बसेल? तसंच अन्नपूर्णाही प्रत्येक इच्छा पूर्ण करतेच, हा शंकराचार्यांचाही विश्वास आहे. आपण स्तोत्रपठण ऐकलं, आता अर्थ बघू. त्याआधी आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यावर अन्नपूर्णेचं दर्शन घेण्याची पद्धत आहे. लौकिक आयुष्यात सुद्धा मुलगी सासरी जाताना अन्नपूर्णा तिच्याबरोबर देण्याची आपल्याकडे पद्धत आहे. घरातल्या सर्वांना तृप्त करून घरात आनंद आणि समाधान टिकवणारी ती अन्नपूर्णा घरात प्रविशली आहे. या भावनेने घरातल्या सदस्यांनी पण तिला प्रेम आणि आदर देऊन आनंदाने तिला घरात घ्यायचं असतं. कारण गृहिणी गृहमुच्यते, तिच्याशिवाय घराला घरपण नसतं, हे कुणीच कधीच विसरता कामा नये. तरच संसार समाधानाचा होतो.
आता शंकराचार्यांनी गोड शब्दात भगवतीला काय मागितलंय ते आपण बघू. नित्यानंद करी वरा भय करी सौंदर्य रत्नाकरी, अशी सुरुवात करून आचार्य सांगतात ही कशी आहे तर नेहमीच आनंद देणारी आहे, वर आणि अभयदान देणारी आहे, सौंदर्याचा सागर आहे, पापांचा नाश करणारी आहे, महेश्वराची शक्ती आहे आणि हिमालयाचा वंश पावन करणारी आहे. अशी ही सर्व गुण संपन्न देवी अन्नपूर्णी. ही अन्नपूर्णा काशी नगरीची अधिष्ठात्री देवता आहे. तुला तुझ्या कृपेची भिक्षा घाल असं मी विनवतोय. अन्नपूर्णेची गुणसंपदा या श्लोकामध्ये आपल्याला आचार्यांनी दृष्टोत्पत्ती सांगून दिली आहे. दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात, नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी. निरनिराळ्या अलंकारांनी ती मढलेली आहे. सुवर्णाचे अलंकार धारण केले, तिच्या वक्षस्थळावर मोत्यांचा हार रुळतोय. केशर, चंदन, अगरू या सगळ्याच्या सुगंधाने ती गंधित झालेली आहे. अशा काशीपुरीची देवता असणाऱ्या अन्नपूर्णे मला भिक्षा घाल असं शंकराचार्य विनवत आहे. पुढच्या श्लोकात योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी असं तिला सांगतात की तू काय कर, भक्ताला योग साधनेचा आनंद मिळवून दे, भक्ताच्या शत्रूंचा नाश कर आणि धर्माची निष्ठा वाढव. आता धर्मावरची निष्ठा वाढवायची म्हणजे काय करायचं असतं तर धर्म आणि कर्म या दोन्हीवर शंकराचार्यांनी असं भाष्य केलं आहे की कर्तव्य आणि अर्थ म्हणजे संपत्ती. आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 आपण पुरुषार्थ मानलेले आहेत. पैकी पहिला आहे धर्म. धर्म म्हणजे काय तर आपलं कर्तव्य. आपण जन्माला येतो ते आपली 2 प्रकारची कर्तव्य असतात, एक व्यष्टी आणि दुसरं समष्टी. म्हणजे स्वतःच्या बाबतीतलं आपलं काही कर्तव्य असतं, तसंच नातेसंबंधाच्या बाबतीतलं काही कर्तव्य असतं आणि समष्टी म्हणजे समाजासाठीच्या बाबतीतलं आपलं काही कर्तव्य असतं. ही सगळी कर्तव्य आपण मनापासून पाळली पाहिजेत आणि ही कर्तव्य पाळत असताना त्यातनं आपण अर्थार्जन करायचं आहे. म्हणजे अर्थार्जन कुठल्याही अन्याय्य मार्गाने होता कामा नये. इथे कटाक्ष आहे. ज्या वेळेला आपण पुरुषार्थ म्हणतो त्यावेळेला तुम्ही जेव्हा गृहस्थाश्रम स्वीकारता तर तो आश्रम इतर तिन्ही आश्रमांना आश्रय देणारा असतो. संन्याशी दारात भिक्षेला आला तर त्याला भिक्षा घालणं हा आपला धर्म असतो संसारी माणसाचा. तसंच आपली लेकरं बाळं लहान असतात, ती शिकत असतात, म्हणजे त्यांचा तो ब्रह्मचर्य आश्रम असतो, त्यांना वाढवणं हे सुद्धा कर्तव्य असतं. त्यामुळे धर्म, अर्थ, धर्म म्हणजे ते कर्तव्य पालन करत असताना अर्थार्जन तितकंच गरजेचं असतं. तर ते अर्थार्जन सुद्धा धर्माच्या चौकटीतच झालं पाहिजे हे आपल्याला आपला धर्म सांगतो. म्हणून शंकराचार्य म्हणतात की योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी. धर्म आणि अर्थ या दोन्हीवर माणसांची निष्ठा तू कायम कर. आणि धर्म आणि अर्थ माणसाने स्वतः आचरायचे असतात. हे आचरत असताना मग धर्म, अर्थ, काम हा तिसरा पुरुषार्थ येतो. काम म्हणजे निरनिराळ्या तऱ्हेच्या इच्छा. आपण जन्माला आलो की अनेक तऱ्हेच्या इच्छा, आकांक्षा आपल्या जीवनाकडून असतात. त्या इच्छा प्राप्त करून घ्यायच्या, त्याही कर्तव्य आणि अर्थ ह्याच्या चौकटीत बसतील अशाच असाव्या. ही चौकट आपण जर सांभाळली तर आपल्याला कधीही कुठल्या गोष्टीची हाव होणार नाही. कारण कुठलीही हाव करणं ही वाईट गोष्ट आहे, तो पुरुषार्थ नाही आहे. काम हा पुरुषार्थ सांगितलाय, इच्छा तृप्ती हा पुरुषार्थ सांगितलाय. तो अशासाठी की धर्माच्या चौकटीमध्ये अर्थार्जन आणि अर्थाच्या चौकटीमध्ये इच्छा तृप्ती, आणि ह्या तिन्ही गोष्टी जर माणसाने नीट सांभाळल्या तरच तो मोक्षाला लायक होतो. इतकी सुंदर आपली धर्माची चौकट आहे. तर हे सगळं करत असताना धर्म आणि अर्थ झालं की काम हा तिसरा पुरुषार्थ साधत असताना मनसंयमन करता येणं आपल्या कमाईत बसेल
त्याच मर्यादेत इच्छा तृप्ती करून घेणं, त्या न वाढवणं, हे सगळं मोक्षाला लायक बनवतं. हे आचरण मोक्षाला लायक बनवतं. सूर्य, चंद्र आणि अग्नी याप्रमाणे ही अन्नपूर्णा माता अत्यंत तेजस्वी आहे. ज्वालेसारखी प्रखर आहे, कारण तितकी प्रखर असल्याशिवाय अन्न शिजवणार कशी ती. आणि चंद्र, सूर्य ही जणू काही तिची दृष्टी आहे, तेजस्वी दृष्टी आहे, आणि अन्न शिजवून ती देते सगळ्या जगताला. त्रैलोक्याची ती रक्षण करते. इच्छित वस्तू आणि ऐश्वर देणारी अशी कृपाळू आई आहे. म्हणून हे कृपाळू आई, संयमाची आणि कर्तव्याची मला भिक्षा घाल. पुढे म्हणतात, जिने कैलास पर्वताच्या गुहेत आपलं घर बनवलं. म्हणजे काय केलं? शंकराच्या तपश्चर्येचा भंग झाल्यानंतर पार्वतीच्या शंकराशी विवाह करण्याच्या आशाच मावळल्या होत्या. मग तिने हिमालयाला सांगितलं की मी घरात नाही थांबू शकत, मला शंकर हाच पती पाहिजे. म्हणून ती घरातनं निघाली जायला त्यावेळेला ओ मा अशी आईने हाक मारली. ओ म्हणजे अगं आणि मा म्हणजे नको. घर सोडून हिमालयाच्या कंदरेत तपश्चर्येला नको जाऊस, कारण शेवटी ती राजकन्या आहे. आईला हे वाटणं स्वाभाविक होतं. असं तिने अडवलं. तेव्हापासून तिचं नाव पडलं उमा. आणि मग तिला 7 नावांनी हाक मारलं जायला लागलं. तिचं एक नाव पडलं उमा, दुसरं आहे कौमारी. कौमारी म्हणजे कुमार कार्तिकेयाची आई, म्हणून ती कौमारी. ओंकार बीजाक्षरी, ओंकार हे जिचं बीजाक्षर आहे, आद्य ध्वनी आहे, अशा सगळ्या बीजाक्षरांनी युक्त असणारी, वेदांचा अर्थ स्पष्ट करणारी आणि मोक्षद्वार कपाट पाटन करणारी, म्हणजे मोक्षाचं द्वार आपल्यासाठी खुलं करून ठेवणारी अशी ही अन्नपूर्णा, तू मला तुझ्या चरणाशी आश्रय दे आणि भिक्षा घाल. पुढे म्हणतात, दृश्यादृश्य प्रभूत पावन करी ब्रह्मांड भांडोदरी. ही कशी आहे की ब्रह्मांडच जिच्या उदारात आहे अशी आहे, तीच ब्रह्मांड आहे, ती वेगळं काय नाही. त्यामुळे दृश्य आणि अदृश्य जगत जे आहे, म्हणजे सजीव आहे, निर्जीव आहे, चेतन अचेतन, या सगळ्या सृष्टीला, ब्रह्मांड रूपी भांड्याला स्वतःच्या उदरात स्थान देणारी, त्यांना मायेने जवळ करणारी, स्वतःच्या निरनिराळ्या लीला नाटकांनी विविध रूपात भासणारी, ज्ञानरूपी दिव्याचं मूळ कारण असणारी आणि जगदीश्वर शंकर याला आनंदित करणाऱ्या अन्नपूर्णा देवी, ब्रह्मांडाचं ज्ञान, तुझ्या रूपाचं ज्ञान, हीच मला तू भिक्षा घाल. उर्वी सर्व जनेश्वरी भगवती माता कृपासागरी. ही अन्नपूर्णा कृपासागरी आहे, कृपेचा सागर आहे. कोण आहे ती? उर्वी. उर्वी म्हणजे सुजलाम सुफलाम भूमी. म्हणजे हे अन्न कसं प्राप्त होतं? भूमीकडून आपल्याला प्राप्त होतं, तर ते भरपूर प्राप्त होऊ दे. आणखीन कशी आहे ती? सर्व जगताची स्वामिनी आहे आणि काळ्या भोर केसाची लांब सडक वेणी तिने घातलेली आहे, असं तिच्या रूपाचं वर्णन त्यांनी केलं आहे. आणि ही शेती फळू दे, शेतकऱ्यांची शेती फळू दे. ही शेती फळली की काय होणार आहे? तर आपोआप समृद्धी येणार आहे. आणि गृहिणी समाधानी असावी, तिने तयार केलेल्या अन्नात पुष्टी आणि तुष्टी असावी. या सगळ्यासाठी अन्न घेऊन येणारा पती घरात हवा, तो धान्य घेऊन येईल, त्यापुढे गृहिणी हे सगळं कार्य करणार आहे. आपण असं म्हणतो बरं का, इथे मला आत्ता पती पत्नींचं कार्य सांगताना एक गोष्ट अशी जाणवली की पती अर्थार्जन करतो, हे सगळं घेऊन येतो, गृहिणी हे सगळं शिजवते, त्याच्यातनं विविध तऱ्हा करते आणि सगळ्यांना तृप्त करण्याचा प्रयत्न करत असते. आजकाल जर आपण पाहिलं ना, तर मला असं खरंच वाईट वाटून म्हणावंसं वाटतं की आपलं बाहेर खाण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की घरात करणाऱ्या स्त्रीच्या कष्टाची म्हणा, तिच्या हाताच्या चवीची कोणाला फारशी किंमतच राहिलेली नाही आहे. तर हे असं असता कामा नये, कारण घरातली स्त्री जी करते, साधंसच करत असली तरीसुद्धा त्यात ती जीव ओतते आणि प्रत्येकाच्या हे अंगी लागावं
ही सदिच्छा त्याच्या मागे तिची असते. आपण बाहेरनं विकत आणतो, ते पैसे कमवायला बसलेले आहेत. त्यांच्या मागे ती भावना, मला पैसे मिळाले की झालं. या सगळ्यामध्ये त्या अन्नाला पुष्टी आणि तुष्टी असेल का? आपण थोडासा विचार करावा. बाहेर खाऊ नये असं नाही, पण ते जिभेचे चोचले हे नेहमी लक्षात ठेवावं की ज्या वेळेला जिभेची तृप्ती कधीतरी करावीशी वाटते, ठीक आहे, तेही स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण म्हणून घरातल्या अन्नाला कधीही डावलू नये. त्याला पहिलं महत्त्व दिलं पाहिजे. शेतकरी कसतो, पुरुष कमावतो, तो हे सगळं घरात आणतो आणि अन्नपूर्णा ते सगळ्यांना पुरवते. या सगळ्यांचा त्यात सहभाग आहे आणि ही कृतज्ञता मानून त्याचं ग्रहण प्रत्येकाने केलं पाहिजे. तर अशी ही अन्नपूर्णा आहे. तर अशा या अन्नपूर्णेने मला कृपावंत होऊन भिक्षा घालावी. इथे मात्र शंकराचार्य खरोखर अन्नाची भिक्षा मागतायत. त्यानंतर पुढे ते म्हणतात, आदिक्षांत समस्त वर्ण निकरी. समस्त वर्ण निकरी इथे अपासून क्ष पर्यंत. आ दीक्षांत, अ ज्याच्या आधी आहे तिथपासून क्ष अंत आहे तिथपर्यंत, म्हणजे अ पासून हळ क्ष ज्ञ, ज्ञ ही नंतर जोड व्यंजन आलेले, पण ज्ञपर्यंत या सगळ्या वर्णमालेची निर्माती ही अन्नपूर्णाच आहे, असं इथे शंकराचार्यांनी म्हटलंय. शंभो स्त्रीभावा करी. शंकराचे सत्व रजस तमस हे तिन्ही भाव जी पूर्णपणे जाणते आणि ते उत्पन्नही करते. तिन्ही लोकांची स्वामिनी आहे ती, म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय याचं सुद्धा तिला ज्ञान आहे. या तीन जणू काही लहरी तरंग आहे. उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. या तिन्ही तरंगांना ती जाणते. नित्य नवीन उत्पन्न करणारी प्रलयंकाळी रात्र ती आहे. भक्तांना इच्छित देणारी, लोकांचा भाग्योदय करणारी अशा काशीपुराधीश्वरी मला अक्षरज्ञानाची भिक्षा दे. शिवशक्तीचं एकरूपत्व जाणण्याच्या ज्ञानाचीच जणू ही भिक्षा आहे. कारण इथे तीन भाव आले, तीन उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्था आल्या आणि अक्षरज्ञान म्हणजे ह्या कडव्यामध्ये ज्ञान विज्ञान सगळं सामावलेलं आहे. आणि अशी तू मला भिक्षा घाल. रत्नखचित सुवर्णाची पळी. आता इथे खऱ्या अन्नपूर्णेचं, खऱ्या म्हणजे आत्तापर्यंत काही खोटी नाही आहे, ती खरीच आहे, पण आता ती अन्न पुरवणारी ही जी आपल्या डोक्यात कल्पना असते तसं बरोबर वर्णन या कडव्यामध्ये शंकराचार्यांनी केलं आहे. ती कशी आहे तर रत्नखचित सुवर्णाची पळी तिच्या उजव्या हातात आहे आणि डाव्या हातात पानपात्र म्हणजे खिरीचं भांडं आहे. डाव्या हातात खिरीचं भांडं, आपण सुद्धा डाव्या हातात भांडं घेतो आणि उजव्या हाताने वाढतो, बरोबर तशी स्थिती तिची आहे. आणि तू संपूर्णपणे सौभाग्याची प्रमुख देवता आहेस. घरात सगळं घर नांदतं असणं, सगळं आनंदी असणं, सुखी असणं, तृप्त असणं, यापेक्षा अन्नपूर्णेला वेगळं काय हवं असतं. तर ती तिची अवस्था इथे त्यांनी वर्णन केलेली आहे. तू भक्तांच्या इच्छा पूर्ण करतेस, त्यांचं भाग्य उजळवून टाकणारी तू आहेस. कृपामयी अन्नपूर्णे मला भिक्षा वाढ. चंद्रार्कानल कोटी कोटी सदृशा चंद्रांशु बिंबाधरी. आणखीन तिच्या स्वरूपाचं वर्णन केलंय की तिचं तेज इतकं आहे की चंद्र, सूर्य, अग्नी कोटी कोटी असले की त्यांचं एकत्रित तेज किती होईल इतकं तेज त्या अन्नपूर्णेचं आहे. आणि सूर्य, चंद्र, अग्नीप्रमाणे तेजस्वी अशी कुंडलं म्हणजे कानातलं तिने घातलेलं आहे, धारण केलंय. तिची कांती तितकीच तेजस्वी आहे. हातात तिने घेतली आहे माला, पुस्तक, पाश आणि अंकुश हे धारण केले. कशासाठी तर अक्षमाला ही सातत्याचं प्रतीक आहे की कुठलीही गोष्ट सतत करत राहणं. जसं आपण जपमाळ घेऊन ती संपेपर्यंत थांबत नाही, तसं सातत्याने एखादी गोष्ट करणं याचं प्रतीक म्हणून अक्षमाला तिच्या हातात आहे. वेदांचं प्रतीक आहे, पुस्तक हातात आहे, ती वेदांचं प्रतीक आहे, ज्ञान देणारी. आणि सर्वांवर आणि घरातल्यांवर
तिचा अंकुश असला पाहिजे. म्हणून अंकुश धारण करणारी घरातली स्त्री मवाळ असली ना तर तिला सगळे गुण राहतात. त्यामुळे ती मवाळ नको. प्रत्येकाच्या कर्तव्यावर वागणुकीवर तिचा अंकुश असावा. आणि पाश म्हणजे बंधन. प्रत्येकाला घराच्या उंबऱ्याचं बंधन पाहिजे. कुठली गोष्ट घरात किती चांगल्या पद्धतीने करायची आणि बाहेर किती चांगल्या पद्धतीने करायची हे आपल्याला दाखवणारा घराचा उंबरा असतो. तर घराच्या उंबऱ्याच्या चौकटीत त्या बंधनात तिने सगळ्यांना ठेवावं. आणि ह्यासाठी तू तेज कांती, तुझी कुंडलं आणि तुझी वागणूक या सगळ्यांची भिक्षा तू मला घाल, असं शंकराचार्य म्हणतात. आता शेवटच्या कडव्यात ते असं म्हणतात, क्षत्र त्राण करी महाभयकरी माता कृपासागरी. तू कृपासागरी तर आहेस. या सगळ्या जगताचं रक्षण कोण करतं? राजा क्षत्रिय असतो. तर तो क्षत्रिय क्षत्रत्राण करतच असतो. प्रत्येकाचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य असतं. त्या त्या भागापुरतं मर्यादित रक्षण तो करतो. पण त्याचं रक्षण कोण करणार? तर क्षत्रत्राण करी, त्या राजाचं रक्षण तू कर, अशी शंकराचार्यांनी इथे तिला विनंती केलेली आहे. भक्तांना अभय दे. तू अभय देणारी आहेसच. प्राणीमात्रांची कृपाळू आई आहेस. नित्य मंगल करणारी आहेस. जगाची स्वामिनी आहेस. ऐश्वर्यवती आहेस. सतीच्या जन्मात दक्षाला तू शासन केलंस. आपल्याला ती कथा माहीत असेल की सतीने यज्ञात उडी घेतली का? तर आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून. तर असा घराचा मान ठेवणारी अशी सती असली पाहिजे घरातली स्त्री. तर त्याची आठवण इथे करून दिलेली आहे की सतीच्या जन्मामध्ये दक्षाला शासन केलं. सर्व रोग आणि शोक यांचा तू नाश करणारी आहेस. आणि काशी नगरीची तू अधिष्ठात्री देवता आहेस. कारण तू जगन्नाथाची, काशी विश्वेश्वराची पत्नी आहेस. अशा हे अन्नपूर्णे मला ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा दे, असं म्हणून भिक्षा वाढण्याची प्रार्थना करून झाल्यानंतर शेवटी शंकराचार्य म्हणतात, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. माता मे पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः, बांधवो शिवभक्ताश्च निवासो भुवनत्रयम्.